चला मित्रांनो, आज आपण चटपटी सिंपल सी कोबीची भाजी बनवूया. तर इथे मी कोबी लांब लांब चिरून घेतलेला आहे, त्याच्याबरोबर मी टमाटा पण चिरून घेतलेला आणि इथे मी ना मुगाची डाळ 15 ते 20 मिनिट भिजत ठेवलेली आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल गरम केले, त्याच्यात मी मोहरी टाकली. मोहरी तडतरल्यानंतर मी याच्यात जिरा टाकले. जिरा तडतरल्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकला आहे टमाटा जो बारीक चिरलेला होता. त्याला चांगल्या प्रकारे थोडा फ्राय करून नरम करून घ्यायचा. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना जे मसाले टाकले, हिंग, हळद आणि आपण जे घरामध्ये मसाले यूज करतो रेग्युलर, ते मसाले ॲड केले. त्याच्यानंतर ह्याला थोडंसं भुनून घेतले. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये चिरलेला कोबी टाकलेला आहे, लांब लांब चिरून घेतलेला आहे. मस्त लागतो, खातानाही छान वाटतो आणि जास्त नाही परतवायचं. थोडासा परतवल्यानंतर ह्याच्यामध्ये मी भिजवलेली मुगाची डाळ ती मिक्स करायची आहे. थोडीच डाळ टाकलेली मी त्याच्यामध्ये, कारण माझा कोबी पण थोडाच होता त्यानुसार. ह्याच्यानंतर मी ह्याच्यात थोडीशी साखर आणि मीठ टाकले. तुम्ही थोडासा गुळही टाकू शकता, टमाटा वापरला त्याच्यामुळे थोडीशी साखर किंवा गूळ जरूर टाका, मस्त टेस्ट येते. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकले. आता ह्याला 15 मिनटं ना झाकून बारीक गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे, कारण डाळ शिजायला थोडा वेळ लागणार मुगाची डाळ. तरी आपली चटपटी सिंपल सी कोबीची भाजी तयार आहे, जरूर बनवून बघा.